हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहा, खुश राहा, आनंदी राहा। प्रथम तुम्हा सगळ्यांचं मी माझ्या YouTube चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते। चला तर तुम्हाला आजचा दिवस खूप आनंदात जाऊ देत हीच मी समर्थांना प्रार्थना करते। चला तर मग आज तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप सारे शुभेच्छा आमच्या बदाने परिवाराकडनं। चला तर आज शिवजयंती निमित्त सुद्धा आम्ही आज छान रेडी झालेलो आहे। परी सुद्धा रेडी झाली, तिने छान असं मस्त मराठी मेकअप केलेला आहे आणि सुंदर अशी नऊवारी जी साडी असते ना ती नेसलेली आहे आणि मी सुद्धा पैठणी साडी नेसलेली आहे। आणि आमचा आजचा लुक जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा। आणि आमचं ते दिवसाचं रुटीन आहे, आमच्याकडे शिवजयंती कशी साजरी होते ते सुद्धा आम्ही तुमच्या सोबत शेअर करणार आहे। पण याच्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ नक्की बघायचा आहे। हो हां चल, शंभू सुद्धा रेडी झालेली आहे पण तिचा झोपेचा टायमिंग झालेला आहे ना, त्याच्यामुळे मग तिचं चालूच आहे की मम्मा मम्मा। आता मी तिला झोपवते, मग नंतर तिचं जे शूट आहे ते तुमच्या सोबत मी शेअर करेल। चला मग, धन्यवाद। चला तर मंडळी, आता आम्ही गावात जातोय कारण शिवजयंती निमित्त गावात छान छान कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। तर म्हटलं मी आणि परी परत आम्ही सगळेच जण जातोय, तुम्हाला नक्कीच दाखवू शिवजयंती कशी साजरी होते ते। चला तर मंडळी, आम्ही गावात गेलो आणि बघितलं तर काय खूप मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत होते। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्याच महिला खूप सुंदर पैठणी साड्या नेसून आलेल्या होत्या आणि सुंदर असा मराठी लुक सुद्धा सगळ्या महिलांनी तयार केलेला होता। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे डोक्यावर केशरी रंगाचा फेटा सुद्धा सगळ्याच महिलांनी बांधलेला होता। छोटी छोटी मुलं पण शिवाजी महाराजांसारखा पोशाख घालून त्या ठिकाणी आलेले होते आणि शिवाजी महाराज की जय अशा घोषणा सुद्धा ते छोटे छोटे मुलं देत होते। हे ऐकून तर मला मनाला खूप भारी वाटलं। आणि त्या ठिकाणी बरेचसे काही असे मान्यवर आलेले होते प्रमुख पाहुणे म्हणून, त्यांनी सुद्धा खूप उत्साहाने प्रोत्साहन दिले सगळ्या महिलांना। त्या ठिकाणी विविध स्पर्धा सुद्धा घेतल्या गेल्या। तसाच तुमचा आमचा आवडता खेळ म्हणजे खेळ पैठणीचा। या खेळात बऱ्याच महिलांनी सहभागी होऊन छान बक्षिसं सुद्धा मिळवली। त्या ठिकाणी जे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते त्या सरांनी सगळ्याच महिलांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खूप प्रोत्साहन दिले। आणि महत्वाची गोष्ट सर, मी तुमचं खूप आभार मानते कारण तुमच्यासारखं लोकांचं जरी सगळ्याच महिलांना, खरंच सर मी तुमचं खूप मनापासून आभार मानते कारण तुमच्यासारखं चांगल्या लोकांचं जर सहकार्य आपल्या देशाच्या सगळ्याच महिलांना मिळालं तर आपल्या देशाच्या ज्या महिला आहेत त्या खूप पुढे जातील आणि आपल्या देशाचं नाव रोशन करतील। खरंच धन्यवाद सर। त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा फोटो होता, त्या ठिकाणी खूप छान डेकोरेशन सुद्धा होतं, लाइटिंग वगैरे खूप छान दिसत होतं त्या ठिकाणी।
मस्त लागतं. कसं लागतंय? मस्त लागतंय. आम्ही आता आलो गावातून आणि थोडं पार्सल घेतलं, मोमोज वगैरे घेतले. चला तर मग आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि व्हिडिओ स्किप न करता तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चला मग बाय बाय.